नमस्कार. कधी विचार केलाय का की एखादा राजकुमार आपलं सगळं दिव्य वैभव सोडून स्वतःला धुळीत का समर्पित करेल? आज आपण भूरिदत्तच्या याच अद्भुत कथेचा शोध घेणार आहोत. ही एका नागराजकुमाराची गोष्ट आहे जी त्याग, विश्वासघात आणि शहाणपणाच्या खऱ्या अर्थावर प्रकाश टाकते. तर ही गोष्ट आपण 5 भागांमध्ये पाहणार आहोत. एका राजकुमाराच्या पवित्र नवसापासून सुरू होणारा हा प्रवास आपल्याला एका खोल तात्विक चर्चेपर्यंत घेऊन जाईल, जिथे या कथेचं खरं सार दडलेलं आहे. चला तर मग सुरू करूया. तर आपली गोष्ट सुरू होते ती नागराजकुमार भूरिदत्तपासून. तो फक्त एक राजकुमार नाहीये, तर एक असा जीव आहे जो आध्यात्मिक शुद्धतेसाठी आपलं सगळं काही पणाला लावायला तयार आहे. पाहूया त्याचा हा त्याग नक्की किती मोठा होता. भूरिदत्तचं आयुष्य म्हणजे 2 टोकांमध्ये विभागलेलं होतं. एकीकडे नागलोकातलं ते सोनं, चांदी, ते महाल, ते वैभव, आणि दुसरीकडे त्याने स्वतःसाठी निवडलेला मार्ग, एका वारुळावर स्वतःला पूर्णपणे असुरक्षित सोडून देणं. हा फरकच त्याच्या संकल्पाची तीव्रता दाखवून देतो. पण त्याने हे सगळं का केलं? त्याची प्रेरणा समजून घेण्यासाठी उपोसथ म्हणजे काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हा एक पवित्र व्रताचा दिवस होता जो त्याने अत्यंत गांभीर्याने पाळला होता. त्याची श्रद्धा होती की या व्रतामुळे त्याला स्वर्गात पुनर्जन्म मिळेल. आणि त्याचा संकल्प काही साधासुद्धा नव्हता. तो एक चतुरंगी करार होता. त्याने स्वतःला वचन दिलं की तो सापाच्या रूपात निश्चल राहील आणि आपलं शरीर कुणालाही अर्पण करेल. विचार करा, ज्याला माझी त्वचा, हाडं किंवा रक्त हवं असेल तो घेऊ शकतो. या शब्दांनी त्याने स्वतःला अक्षरशः जगाच्या दयेवर सोडून दिलं होतं. आणि आता कथेमधला मुख्य संघर्ष सुरू होतो. भूरिदत्तच्या मार्गात एक मानवी शिकारी येतो आणि इथूनच एका भयंकर विश्वासघाताची ठिणगी पडते. भूरिदत्ताने त्या शिकाऱ्याला आणि त्याच्या मुलाला नागलोकात वर्षभर ठेवला, सगळा पाहुणचार दिला. पण परतल्यावर माणसाच्या मनात लोभ जागा झाला. ज्याने एवढा सन्मान दिला त्याच भूरिदत्ताचा पत्ता त्या शिकाऱ्याने एका गारुड्याला विकला, फक्त एका महिन्यासाठी. दयेचा अंत विश्वासघाताने झाला. पण गंमत बघा, त्या शिकाऱ्याचा स्वतःचा मुलगा सोमदत्त आपल्या वडिलांच्या या कृत्याने हादरून जातो आणि हे शब्द उच्चारून त्या मोठ्या नैतिक पतनावर प्रकाश टाकतो. यावरून कळतं की सद्गुण हे काही जन्मावर अवलंबून नसतात. आता भूरिदत्त त्या गारुड्याच्या तावडीत सापडलाय आणि इथूनच त्याच्या वचनाची, त्याच्या व्रताची खरी अग्निपरीक्षा सुरू होते. त्याला अशा वेदना सहन कराव्या लागतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आलंबाण नावाचा तो गारुडी भूरिदत्ताला फक्त कैद नाही करत, तर त्याचं अस्तित्व चिरडून टाकतो. त्याला मारहाण केली जाते, भुकेला ठेवलं जातं आणि गावोगावी नाचायला लावलं जातं. हे सगळं फक्त काही पैशांसाठी. विचार करा, एका महान राजकुमाराचं हे किती अपमानजनक प्रदर्शन असेल. पण या सगळ्या असह्य छळातही एक गोष्ट नाही बदलली. भूरिदत्तचा संकल्प तो तुटला नाही. तो प्रतिकार करू शकला असता. त्याच्या एका फुत्कारात त्या गारुड्याला भस्म करण्याची ताकद होती. पण त्याने संयम निवडला, कारण रागाची एक छोटीशी ठिणगीसुद्धा त्याचं पवित्र उपोसथ व्रत मोडू शकली असती. ही होती त्याची खरी शक्ती. एकीकडे भूरिदत्त हे दुःख सहन करत असताना दुसरीकडे त्याच्या कुटुंबाला काहीतरी वाईट घडल्याची जाणीव होते. आणि मग सुरू होतो एक आतुर शोध, ज्याचा शेवट एका नाट्यमय संघर्षात होतो. भूरिदत्ताचे 3 भाऊ त्याला शोधायला निघतात आणि ते अख्खं ब्रह्मांड आपापसात वाटून घेतात. सर्वात शहाणा भाऊ सुदस्सन मानवी जगाकडे जातो, कारण त्याला आतून कुठेतरी वाटत असतं की गडबड तिथेच आहे. आणि इथे कथेचा क्लायमॅक्स सुरू होतो. सुदस्सन एका साध्या तपस्वीच्या वेशात त्या गारुड्याला आव्हान देतो. पण प्रश्न हा आहे की एका तपस्वीकडे असं काय शस्त्र असू शकतं जे एका शक्तिशाली गारुड्याला हरवू शकेल? उत्तर अगदी अनपेक्षित आहे. एका लहानशा बेडकाच्या विषाचे फक्त 3 थेंब हे कथेची कल्पकता दाखवतं. त्याचं गुप्तशास्त्र म्हणजे त्याची सावत्र बहीण अच्छीमुखी, जी बेडकाच्या रूपात त्याच्या केसांमध्ये लपलेली असते. बुद्धी शक्तीपेक्षा कशी श्रेष्ठ ठरते हेच यातून दिसतं. सुदस्सन गारुडाला थेट आव्हान देत नाही. तो खूप हुशारीने खेळतो. तो राजाला आणि सगळ्या दरबाराला त्या विषाच्या शक्तीची जाणीव करून देतो. तो सांगतो, या विषाचा एक थेंब जमिनीवर पडला तर सगळी वनस्पती जळून जाईल, आकाशात फेकला तर 7 वर्ष दुष्काळ पडेल आणि पाण्यात टाकला तर सगळे जलचर मरतील. या भयंकर परिणामांच्या भीतीनेच तो गारुडी गुडघे टेकतो आणि अखेर भूरिदत्तची सुटका होते. बरं, भूरिदत्त आता सुरक्षित आहे, पण गोष्ट इथे संपत नाही. आता शारीरिक संघर्षातून आपण एका तात्विक चर्चेकडे वळतो,
आणि इथेच आपल्याला भुरीदत्ताची बुद्धी खऱ्या अर्थाने काय आहे ते कळतं. इथे दोन भाऊ दोन वेगवेगळ्या विचारसरणी समोरासमोर येतात. अरेष्ठ परंपरेच्या बाजूने आहे. तो म्हणतो की शिकाराला सोडून द्या कारण तो जन्माने ब्राह्मण आहे. पण भुरीदत्त हा विचार साफ नाकारतो. तो म्हणतो खरी पवित्रता यज्ञाच्या अग्नीत नसते तर माणसाच्या कर्मात आणि त्याच्या शुद्ध मनात असते. खरी श्रेष्ठता जन्माने नाही तर चारित्र्याने सिद्ध होते. आणि मग भुरीदत्त जे बोलतो ते या कथेचा सार आहे. तो स्पष्ट करतो की कोणताही धार्मिक विधी किंवा ग्रंथ विश्वासघातासारखा मोठा नैतिक गुन्हा धुवून काढू शकत नाही. खरा धर्म हा सदाचरणातच असतो. तर मग या प्राचीन कथेतून आपण नक्की काय शिकतो? ती आपल्याला आंतरिक शक्ती, खऱ्या नैतिकतेचं स्वरूप आणि परंपरेला प्रश्न विचारण्याचं धैर्य याबद्दल कालातीत धडे देते. आणि हे धडे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, जे आपल्याला सांगतात की खरी महानता कृतीत असते, केवळ विश्वासात नाही. आणि हे सगळं आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातं. कथा भुरीदत्तच्या सहनशीलतेचा गौरव करते हे खरं आहे, पण त्याला वाचवलं ते त्याच्या भावाने न्यायासाठी केलेल्या सक्रिय प्रयत्नांनी. मग यातून प्रश्न उभा राहतो की जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा शांतपणे सहन करणं योग्य की न्यायासाठी लढणं? विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का?